नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मी ब्लाऊज कटिंग करायला घेते, तर बघा माप पण घेऊन बघते दाखवते तुम्हाला। तर ब्लाऊजची एक घडी आली आहे, म्हणजे 18 आहे एक साईडला छातीचा भाग, तर याचं आहे ना आपल्याला एक 18चं अर्ध करायचं आहे निम्मे। तर बघा इकडे 9 येतं आहे, तर मग आपल्याला ना इकडे 9ची घडी घ्यायची। तर मी 4 फोल्ड करून घेते इथं पहिल्यापासून तर लास्टपर्यंत। तुम्हाला इकडे 4 फोल्ड केलेलं आहे बघू शकता तुम्ही, आणि 9ची घडी आहे ते पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते। तुम्ही नक्की पूर्ण बघा, स्किप न करता। आणि बघा इकडे मी ना हे स्लीवसाठी कपडा आपण साईडला ठेवू, मीटरचं अस्तर होतं आणि त्याचं ब्लाऊज पीस हे आहे, कडक आहे, फुग्यासारखं होतं आहे। तर बघा मी तुम्हाला पूर्ण आता बघा हे ओपन करून आपण 4 फोल्ड करायचं आहे। याला हे 2 फोल्ड केलं आहे आणि याला परत वाढायचं आहे। 4 फोल्ड म्हणजे आपण म्हणतो 4 घडी करून घ्यायची आहे। आणि बघा झालं ना आता 4 घडी। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर ब्लाऊज कटिंग। बघा आता मला लांबी पूर्ण घ्यायची, कारण लांब पाहिजे त्यांना ब्लाऊज। तर म्हटलं चला ठीक ओके, लांब ब्लाऊज म्हटलं तर मग पूर्णच घ्यावी लागते। आणि इकडे शोल्डर घेतलं आहे मी 5.5 घेतलं आहे शोल्डर, ते तुम्हाला दाखवतेच। आणि मुंडा आहे ना आर्मोल्ड, तो पण 6 घेतलेला आहे बघू शकता। आणि इकडे टिक करायची आपल्याला 1 वरती आणि अर्धा इंचवरती। माझी ड्रॉइंग एवढी छान नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या। मी कापताना बरोबर कापते। पुढचा गडा आहे ना 7 घेते, हा बघा पुढचा गडा 7, हा 6 घेतला आहे मुंडा। आणि ना गोल गडा घ्यायचा आहे, रुंदीला 2.5 घेते। ते बघा रुंदीला वरून पण 2.5 आणि इथून पण 2.5 घेतलेलं आहे। आणि 9ची घडी आहे ना, तर बघा इकडे 9 घेतलेलं आहे आणि इकडे 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे। आणि इकडे कमरेची फिटिंग म्हटलं तर अर्धा इंच कमी करायची आहे, तर 8.5 घेतले। आणि इकडे 1.5 इंच घेतलेलं आहे जास्तीचा। बघा तुम्ही खूप छान मी मस्त तुम्हाला ड्रॉ करून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला। जर माझे व्हिडिओ पूर्ण बघा, जर आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। बघा आता कट करून घेऊ आपण इथून छान असं मस्त। माझं असं रोजचं काम चालूच राहतं, स्टिचिंग म्हटलं तर येतच राहतं बघू शकता तुम्ही। आता पण बघा तुम्ही याचं नवीन हे पण ब्लाऊज, मला याचं पण ब्लाऊज कटिंग करायचं आहे, याचं पण कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही। आणि हे पण बघा ही साड्या आहे, यांच्या अजून ब्लाऊज कट करायची बाकी आहे। आणि बघा हे पण कट करायचं आहे अजून ब्लाऊज बघू शकता तुम्ही। खूप छान आणि असं माझं रोजचं म्हणजे चालूच राहतं आहे। तर बघा आता मी तुम्हाला फ्रंट पार्ट काढून दाखवते व्यवस्थित। थोडंसं इथून आहे ना अर्धा इंच कट करायचं आहे। घर बसल्या बसल्या आपल्याला असं थोडंफार येत राहतं ना काम, तर आपल्या मनाला पण खूप छान वाटतं की नाही आपण कुठे ना कुठे काही करतोय। आणि बघा 4 टक्स ब्लाऊज आहे माझ्याकडे, जास्त करून 4 टक्स, योगपट्टी, प्रिन्सेस हेच ब्लाऊज येतात जास्त करून। कटोरी ब्लाऊज येतात पण एवढे नाही येत, ते म्हातारे बाया वगैरे घालताना तेच म्हणजे त्यांचेच येतात जास्त करून। आणि बघा पहिला टक्सचं जे अंतर आहे ना 3.5 घेतलं, हा टक्स लांबीला 4.5 घेतला आहे मी। आणि बघा याचा हा दुसरा टक्स, याचं मधलं जे अंतर आहे ना हे 2 घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही। एक वेळेस नक्की लक्ष देऊन बघा, 2 घेतलं याचं अंतर, म्हणजे तो टक्स आपला छान येईल। आणि हा तिसरा टक, याचं बी अंतर आहे ना 2 घेतलेलं आहे, मी इथं लिहून पण दाखवते तुम्हाला। आणि बघा हा चौथा टक्स, त्याचं बी अंतर आहे ना 2 घेतलं आहे। खूप छान असा मस्त राऊंड आलेला आहे बघू शकता तुम्ही। हा जर पप आपला छान आला ना तर आपलं ब्लाऊज अंगावरती एकदम कटोरी ब्लाऊजसारखं मस्त अंगावरती चिपकून बसतं। आणि बघा इकडे आणा फ्रंट पार्ट होता, हा साईडला ठेवू आता 2 मिनटासाठी। आणि बॅक पार्ट आता मी तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवते। हे ना 4.5ची पाठ आहे, 3.5ची आहे, तर मी इकडे 4.5 घेते बघू शकता तुम्ही। आणि ना हा जो टक्स आहे मागचा पाठचा टक्स, तो 5 इंच अंतरावरती आपल्याला घ्यायचा आहे। याची जी मधल्या बरोबर दोघी टक्स छान येतात। आणि ना हा उंचीला हा टक्स आहे ना तर 4.5 घेते मी इथं।
गोल गळा घ्यायचा आहे मस्त. वरून आहे ना 3 घेते मी, डीप गळा पाहिजे म्हणून. आणि इथून बी 3च घेते. इथून त्याला थोडंसं असं राऊंड द्यायचं आहे, बघू शकता तुम्ही आहे ना. बघा असं आहे ना, इथून राऊंड द्यायचं आहे आपल्याला इथून, जेणेकरून तो गळा आहे ना डीप होईल आणि आपला इथून आहे ना असं पाठवरती खूप छान बसतो. आणि हा आहे ना थोडंसं वरती जाऊ द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे इथून आहे ना आपलं शोल्डर उतरत नाही, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. खूप छान असं मस्त मी तुम्हाला गोल गळा ड्रॉ करून दाखवला आणि पण कट पण करून दाखवते, बघू शकता. छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे आपलं. मी तुम्हाला ओपन पण करून दाखवते. 1 नंबर दिसतो हा गळा वेअर करून. बघा किती छान आला ना, सुंदर आला. असं थोडंसं आहे ना इथून राऊंड घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करताना. आणि कोणाला जास्तच डीप पाहिजे असेल ना तर थोडंसं इथून नाही घ्यायचा, इथून तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा आहे. इथून थोडंसं अजून एक चॉक असा एवढा असं वाढवत जायचं आहे आपल्याला, बघू शकता. मी थोडा मधूनच कापला, कारण आहे ना जास्त डीप जर झाला ना मग परत मला अजून हे होईल, त्याच्यामुळे मग म्हटलं बरोबर मीडियम कापला मी. जास्त डीप पण नाही, जास्त लहान पण नाही, मोठा पण नाही. बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट एकदम छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून मापं लिहून व्यवस्थित असं समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करते. असं नाही की म्हणजे दाखवायचं काही नाही, बोलायचं काही, लिहायचं काही. मला एका ताईने कमेंट केली होती काल की ताई खरंच खूप छान राहतात तुमचे व्हिडिओ. म्हटलं चला आता अजून परत माझं पण मन होतं की चला नवीन तुमच्याशी शेअर करायचं, कारण आपले व्हिडिओ जर पब्लिकला आवडले ना तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला पण छान वाटतं. कोणाचे 2 शब्द गोड ऐकतो ना की कमेंट छान वाटल्या की आपल्याला बी म्हणजे मनाला आनंद होतो. आणि बघा इकडे स्लीव आहे, लॉंग स्लीव आहे 10ची. तर बघा इकडे मी पण 10 म्हणजे 11 घेते, 1 इंच वाढवून घ्यायची. बघू शकता इथं 11 लिहिलं आहे मी. 11ची स्लीव घेते. इथं इकडनं बी 11च घ्यायचं आहे, इकडनं 3.5 घ्यायचे. याचं जे अंतर आहे ना हे 3.5 घ्यायचं आहे, जेणेकरून हा जो टक्स आहे ना बघा इथं 3.5ला आपले स्लीवचा राऊंड येईल, बघू शकता तुम्ही. आणि ना दंड घेरा आहे 5.5, इथं 5.5 घेतलं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. आणि बघा मी इथं मच्छी कट करून घेते, छान असं मस्त अंदाजाने करते. मला हे जमतं ते, कारण खूप दिवसाची आता प्रॅक्टिस झाली आहे ना. तर तुम्हाला पण येऊ शकतं, असं काही नाही, थोडं प्रॅक्टिस करा. बिघडलं तर बिघडलं, पण आपल्याला नवीन ते करायला आहे ना, चांगलं जर आलं ना तर आपल्याला खूप आवड होऊन जाते त्याची. आणि बघा ही खाकीची जी फिटिंग आहे ती मला एका ताईने कमेंटमध्ये सांगितली होती की किती घेतात ताई तुम्ही. बघा तुमच्याशी पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते. शोल्डरची फिटिंग, शोल्डरची मेन शिलाई राहते ना, तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे. आणि बघा पूर्ण आपली ही जी छातीची फिटिंग राहते तर तिथपर्यंत आपल्याला मेन शिलाईची एक राहते ना, तिथपर्यंत आपल्याला मेजर टेप असा पकडायचा आहे. बघा किती आलं, 7.5 आलं, तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही. 7.5 वरती आपल्याला ही खाकीची फिटिंग करायची आहे. तर बघा मी तुमच्याशी पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित शेअर करते. इथं बघा 7.5 वरती आपल्याला टिक करायचं आहे. बघा लिहिलं मी 7.5 वरती. आणि बघा 1.5 इंच इकडे पण जास्तीचा कपडा घेतला, इकडे पण 1.5 इंचचा घेतलेला आहे जास्तीचा. छान अशी मस्त लॉंग स्लीव. आणि आपण शॉर्ट स्लीव बनवतो ना छोटी बाई, तर त्याच्यातसुद्धा असंच माप घ्यायचं आहे आपल्याला. किती म्हणजे त्याचं खाकीचा भाग येतो तेवढं मग आपण मापून सण बराबर असं कट करून घेऊ. आणि बघा खूप छान असं मस्त तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये 4 टक्स ब्लाऊज, 36 साईजचं एक 4 टक्स ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे. डीप गळा आहे छान असा मस्त. आणि बघा माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज चला तर बाय.